नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडगार ठेवणारी पेय आपण आपल्या घरामध्ये बनवत असतो. तर आज आपण दह्यापासून मस्त सुमधुर अशी मनतृप्त करणारी शरीराला थंडावा देणारी लस्सी बनवून घेणार आहोत. अगदी अर्ध्या लिटर दुधामध्ये तुम्ही पूर्ण घराला पुरेल इतकी लस्सी बनवू शकता. तर आजची ही लस्सी आपण कशी बनवली ते जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी इथे उकळलेलं दूध घेतलेलं आहे आणि हे उकळलेलं दूध साधारणपणे कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट दूध आपल्याला या बाउलमध्ये घालून घ्यायचंय। तर आता हे जे दूध थोडीशी वाफ आहे याच्यामध्ये ती घालवून घेऊया, थोडंसं कोमट करून घेऊया आणि आता याला आपल्याला दही लावून घ्यायचंय। तर यामध्ये आपल्याला घट्ट असं दह्याचं विरजन लावून घ्यायचंय। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, बऱ्याच जणांची तक्रार असते की आम्ही लावलेलं दही हे घट्टसर बनत नाही। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दूध जेव्हा आपण गरम करत असतो, उकळत असतो, तर त्या दुधामध्ये कधी आपल्याला पाणी घालायचं नाही, फक्त दूध उकळवून घ्यायचं आहे। हे दूध मंद आचेवरती छान 5 ते 10 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचं आहे, कोमट करून घ्यायचं आहे आणि त्या कोमट केलेल्या दुधामध्ये दह्याचं विरजन देखील घट्ट असलेल्या दह्याचंच घालायचं, म्हणजे तयार होणारं जे दही आहे मस्त दाटसर असं तयार होतं। तर आता इथे मी जवळपास 2 चमचे घट्टसर दही छान असं फेटून घेतलं आणि कोमट झालेल्या दुधामध्ये घालून घ्यायचं। लक्षात ठेवायचं, इथे दूध देखील आपल्याला कोमटच घ्यायचं आहे, जास्त गरम दूध घ्यायचं नाही। आता हे व्यवस्थित दही मी मिक्स करून घेतलेले आहे या दुधामध्ये। यावर झाकण ठेवूया आणि रात्रभर आपल्याला आता हे दही करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला दुपारी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि 4 ते 5 वेलच्या घालून त्याला आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। आता दही आपण बघणार आहोत। तर दुपारचे साधारणपणे 2:30 वाजले असतील। तर आता बघा हे मस्त घट्टसर दही असं लागून तयार झालेलं आहे। तर रात्रभर हे दही मी बाहेरच ठेवलं होतं आणि सकाळी मग ते दही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर अशा प्रकारे मस्त असं कापता येईल असं हे दही तयार झालेलं आहे। तर मला हे थोडंसं दही आणखीन हवं आहे, म्हणून पाहिजे तितकं दही मी काढून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेल्या दह्याची आता आपल्याला लस्सी तयार करून घ्यायची आहे। तर आपण जी पिठी साखर तयार केली होती वेलची घालून, तर ही पिठी साखर आपण या दह्यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। तर विस्करच्या सहाय्याने इथे तुम्ही फेटू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने देखील फेटू शकता किंवा रवीचा वापर देखील करू शकता। छान असं दही फेटून घ्यायचंय। दह्याच्या ज्या गाठी वगैरे तयार झालेल्या असतील त्या छान अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त एकजीव झालेलं दही आपल्याला इथे फेटलेलं तयार करून घ्यायचंय। म्हणजे अशा प्रकारे आता आपण ही लस्सी बनवून घेणार आहोत। तर साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आपण। तसं पाहायला गेलं लस्सी ही साधारणपणे गोडच छान वाटते। तर आधी आपण याला टेस्ट करून बघूया, साखरेचं प्रमाण आपण चेक करून पाहणार आहोत। तर यामध्ये आणखीन थोडीशी साखर कमी आहे, तर जवळपास 2 चमचे आणखीन मी पिठी साखर यामध्ये घालून घेतली आहे आणि पुन्हा आपण याला एकजीव करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि दही देखील छान असं फ्रीजमधून मी काढलेलं आहे, म्हणजे थंडगार अशी ही लस्सी बनवून तयार झालेली आहे। आता ही लस्सी आपण एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे माझ्याकडे हे एक कुल्हड आहे, तर यामध्ये आता आपण ही लस्सी घालून घेऊया। मस्त असं हे कुल्हड भरून घेणार आहोत आणि बाहेर मार्केटमध्ये आपण पाहतो की या लस्सीवरती मस्त थंडगार अशी मलाई देखील घालून घेतलेली असते। तर आता ही मलाई मी न घालता याला सजावट म्हणून थोडंसं बारीक चिरलेले जे बदामाचे तुकडे आहेत त्याने आपण सजवून घेणार आहोत। तर घरच्या घरी ही लस्सी आपण अशा पद्धतीने बनवू शकतो किंवा ही बनवून लस्सी आपण फ्रीजमध्ये ठेवून आयत्या वेळेला काढून देऊ शकतो। पाहुणे जरी आले तरी मस्त थंडगार पेय हे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं। शिल्लक राहिलेली लस्सी जी आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे। मस्त दाटसर घट्टसर अशी सुमधुर मन शांत करणारी तृप्त करणारी लस्सी तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।